तर मित्रांनो नमस्कार. आजचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत जुना कात्रज घाट. तर जुन्या कात्रज घाटामधूनचा गाडी चालवत असताना किंवा खाली पुण्याकडे जात असताना आपण काय काय केलं पाहिजे, काय काय करणार आहोत, तर हे दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर रोड चांगला झालेला आहे आणि त्याच्यामुळं थोडंसं स्पीड देखील वाढतं त्या साईडनी जाताना. तर आपण युटर्न घेणार आहोत आणि युटर्न घेताना कसं युटर्न घ्यायचं तुम्हाला सांगतो मित्रांनो. डायरेक्ट युटर्न नका मारू, मध्यभागी रोडच्या जाऊन नका युटर्न मारू. तर थोडंसं बाजूलाच आपण असं रिव्हर्स घ्यायची. जर आपली गाडी बसत नसेल पूर्ण युटर्न एकाच याच्यामध्ये, तर अशा प्रकारे युटर्न घेऊ शकतो आपण. तर डाव्या बाजूने आता हा जो रोड येतो आहे ब्रिजच्या खालून, तो आहे हायवेवरून आपण एक्झिट घेऊन आल्याच्या नंतरचा रोड आहे. तर खरं पाहायला गेलं तर सातारकडून आल्याच्या नंतर ही टू व्हीलर जशी पुढे आली तशा पद्धतीनं आपण पुढं येऊ शकतो. तशा पद्धतीनं आपण पुढे येतो आणि तसं पुढं आल्यानंतर तर इथून हा जुन्या घाटाकडे जाणारा रोड आहे. आपण जुन्या घाटाकडे जात आहोत. कात्रजच्या जुन्या बोगद्यातून जाऊयात आज. पहिला हा सिंगल रोड होता तेव्हा फार त्रास व्हायचा गाडी चालवायला. का तर हे पूर्ण घाटामध्ये ट्रॅफिकच असायचं शक्यतो आणि रोड एवढा मोठा देखील नव्हता. रोड अजून छोटा होता याच्यापेक्षा. रोड एकदम छान बनलाय आता. पहिला एवढा छान रोड नव्हता आणि एवढा मोठा देखील नव्हता. आता रोड पण मोठा आहे थोडा आणि समोर आता जुना बोगदा येईल. कात्रज जुना बोगदा, काळा चष्मा काढा. काळा चष्मा काय काढा म्हणून सांगतो माहिती आहे का? तर आपण अचानक जर काळा चष्मा घालून जर तिथे गेलो तर त्याच्यामध्ये नाही आहेत लाईट्स जास्त. लाईट्स नाही आहेत आणि लाईट्स नसल्यामुळं आपण काळा चष्मा असेल तर काही पाहू शकणार नाही. आपण लाईट लावूयात. गाडीची लाईट लावली. हा आहे जुना कात्रज बोगदा. थोडंसं वाईड लाईट लावतोय दिसावं म्हणून, व्हिडिओत दिसावं म्हणून. मला तसं गरज नाही आहे त्या लाईटची, पण एक व्हिडिओमध्ये दिसावं म्हणून मी ते मोठा लाईट लावला आहे. आता समोरच्यांना त्रास होत असेल तर सॉरी. आता मी बंद करतो हा लाईट आणि आपला हेडलाईट देखील बंद करतो. तर एवढा आहे हा. माझ्या माहिती दिसतो 500 मीटरच्या आसपासचा आहे. 500 नसेल, कमीच असेल. पाहिलं नाही, 200-250 मीटर असेल. बोगद्याची लांबी किती आहे जर कोणाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट करू शकता, जेणेकरून दुसऱ्यांनाही ते समजेल. आता मी काय पाहिलं नाही आहे की किती लांबी आहे ती आणि फार दिवसांच्या नंतर आलो. जसं तो नवीन टनल झालेला आहे त्याच्यानंतर पहिल्यांदा म्हणजे एखाद्या वेळेस आलो असेल, पण आठवत पण नाही लास्ट कधी आलतो तो. तर हा आहे घाट, कात्रज घाट जे म्हणायचं आपण अगोदरचा. याला बायपास करण्यासाठी त्या साईडला एक टनल आहे मोठा. तो मात्र 1.5 किलोमीटरच्या जवळचा आहे. म्हणजे 1445 आहे का. वेळेच लोक असतात राव खरंच. तुम्ही इंडिकेटर द्या जर तुम्हाला लाईनच्या बाहेर यायचे. थोडंसं ब्लिंक करा ना. तर समोरच्याला अप्पर डिप्पर द्या. अप्पर डिप्पर दिला तर समोरचं समजून तरी जाईल की तुम्ही लाईन चेंज करणार, लाईनमधून बाहेर येणार आहे थोडंसं म्हणून.
एवढं आणि बिंदास्त नाही यायचं. तर समोरून गाडी येते, त्याला जागा आहे का, पलीकडल्या साईडला काही अडचण आहे का, पाठीमागून कोणी ओव्हरटेक करत आहे का, याचा देखील विचार करायला लागतो. आता उताराला गाड्या हे पळत असतात, गाड्या कितीही तुम्ही हे करा, गाड्या स्पीडमध्येच जाणार आहेत. तर कंट्रोल करून गाडी चालवणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं घाटामध्ये, भला तो घाट मोठा असो किंवा छोटा असो. असंच तुम्हाला ओव्हरटेक करायचं असेल ना तर अप्पर डिप्पर द्या. ज्यावेळेस तुम्ही अप्पर डिप्पर, आता त्यांना ओव्हरटेक करायचं होतं तर मला एक सावधगिरी म्हणून नाही का, ते माझ्या लाईनमध्ये येणार आहेत म्हणून एक अप्पर डिप्परचा दिला तर अजून समोरचा थोडासा सावध होतो आणि थोडंसं पहिलंच तुम्ही जवळ यायच्या अगोदरच तो थोडीशी तुमच्यासाठी जागा बनवतो. तो स्वतःसाठी देखील जागा बनवून एका साईडला जाण्याचा प्रयत्न करतो. हा चढ आहे, मला पण कळता येते की चढावरती काही गाड्या ओव्हरटेक करू शकतात, पण तिथं देखील एक सावधगिरी म्हणून तुम्ही अप्पर डिप्पर द्या. जेणेकरून अप्पर डिप्पर दिलं की समोरून येणाऱ्या ड्रायव्हर भावाला ते कळेल की, आणि ते थोडेसे अजून साईडला अगोदरच गाडी घेतील, नाही की एकदम जवळ आल्यास. आता हे जे एरो होता लेफ्ट साईडचा, ओव्हरटेक करू नका असा आहे. तर अशा ठिकाणी ओव्हरटेक टाळायचं शक्यतो मित्रांनो. हे दादा करतायत, त्यांना तिथंच एरो होता, पण त्या ट्रकमुळे दिसला नसेल त्यांना. शक्यतो ओव्हरटेक करणं टाळायचंच. इथं पण ओव्हरटेक करणं टाळायला सांगितलं आहे. आणि स्पीड देखील आपला कन्सिस्टन्स असलं पाहिजे. एकदम जास्त पण स्पीडमध्ये गाडी पळवू नका. जास्त स्पीडमध्ये जर गाडी पळवली तर अजून तिथं आपण असुरक्षित होतो. बऱ्यापैकी आपल्या बाजूनेच गाडी वळवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून इतरांनाही त्या गोष्टीचा त्रास होणार नाही आहे. आपण काय करतो, जेव्हा आपण गाडी वळवतो तर तेव्हा थोडंसं दुसऱ्याच्या बाजूमध्ये जातो. आता हे टू व्हीलरवाले पाहिले असतील कशा प्रकारे टर्न मारत होते, पूर्ण चुकीचं आहे. जर तिथं स्किड झाली गाडी तर समोरून येणारी ही गाडी आहे आणि त्या साईडला देखील गाड्याच होत्या. तर अशा सिच्युएशनमध्ये रिस्की होऊ शकतं त्या ठिकाणचं. आणि तशा प्रकारचं ओव्हरटेक तर कधीच करू नका. एवढी गाडी कलवून कधीच चालवू नका. वळण आहे, वळणावरती सांगता येत नाही आहे काय असतं ते. कधी एखाद्या वेळी जर समजा कुठले खडी काही पडलेलं असेल किंवा ऑइल पडलेलं असेल तर तिथं तुमची गाडी स्किड होते आणि स्किड झाल्यानंतर अनबॅलन्स होऊन पडते गाडी. गाडीची ग्रीप सुटली की समजायचं तिथं गाडी पडली 100%. का तर तुम्ही तेवढी गाडी क्रॉस करताय, तेवढी क्रॉस केल्यानंतर गाडी हे करणं काय म्हणता येईल त्याला, कंट्रोल करणं किंवा सरळ करणं पॉसिबलच नाही आहे. आणि तशा सिच्युएशनमध्ये आपण पडू शकतो टू व्हीलरवर. त्या ठिकाणी हॉर्न वाजवा म्हणून दिलं आहे. तर इकडं खालून येणारा रोड आहे त्यासाठी हॉर्न वाजवा असं दिलं आहे आणि खाली येणारे लोक पण असतात तिथं. तर शक्यतो तशा ठिकाणी हॉर्न वाजवा हे दिलं आहे, तर तिथं आपण हॉर्न वाजवलाच पाहिजे. हॉर्न वाजवा म्हणजे तिथं समोरून कुठंतरी काहीतरी एखादी लेन मर्ज होणार आहे किंवा तिथं एक्झिट असणार आहे, असं काहीतरी असू शकतं. ओव्हरटेक करू नका म्हणून सांगितलं आहे, तर अशा ठिकाणी ओव्हरटेकही करू नका आणि आपण वळण घेत असताना दुसऱ्याच्या बाजूमध्येही जाऊ नका. आता बघा मी माझ्याच बाजूने गाडी चालवतोय मगापासून सेम, आणि ते बघा ते भाऊंनी आपल्याला किती जोरात ओव्हरटेक केला आणि शेवटी ते कुठं आहेत बघा. आता तुम्ही ते जे फोर्ड गाडीवाले आहेत, कोणीही कुठेही जास्त दूर जात नसतं, त्याच्यामुळं जास्त गाडी पळवली की लवकर माणूस पोहोचतो हा गैरसमज आहे. हां, तुम्ही एकदम स्लो पण नका चालू, त्या रोडची लिमिट असेल त्याच्या जवळपास गाडी चालवण्याचा प्रयत्न करा. एकदम जास्त दूरही नका चालू आणि जवळही नका चालू. तर अशा प्रकारे आपण घाट उतरलेलो आहोत, कात्रजचा जुना घाट. तर कात्रजच्या जुन्या घाटाचा व्हिडिओ आपण बनवला, तो अजून थोडासाच आहे, पण इथून पुढं काही एवढं हे नाही आहे. पण हे क्रिटिकल स्पॉट आहेत इथून गाड्या थोडंसं सुसाट आणि फास्ट वरून येतात. आणि इथं बघा जागच्या जागेवरती 3 वळण आहेत, हे 1 2 3. हे म्हणजे असं झालं आहे की इथं पूर्ण बाणाच्या आकारासारखा रोड वळला गेलेला आहे. आणि अशा सिच्युएशनमध्ये जर फास्ट असाल तर गाडी कंट्रोल करणं हे थोडंसं जिकिरीचं होतं. कधी कधी गाडी कंट्रोलही होऊ शकत नाही आहे. आणि त्यातल्या त्यात वळणावर आणि जर नवीन ड्रायव्हर असेल तर त्या ठिकाणी मात्र गाडी कंट्रोल करणं फारच
कंट्रोल करू शकताल, पण जर दुसऱ्याच्या लाईनमध्ये गेले तर कुठं काही डॅमेज झालं तर तिथून पुढं माणूस गोंधळला जातो आणि त्याच्यानंतर अजून काही तिथे मोबाईल बघतो. अगं बाई अवघड आहे मोबाईल बघायचं. चला आपण आता घाट उतरलेलो आहोत आणि घाट संपल्याचं काही आणि कुठंही लिहिलेलं नाही आहे, तरी देखील आपण घाट संपला असं गृहीत धरू आणि गाडी आपण थोडीशी अंतर ठेवून आणि स्लोच चालू, का तर उतारच आहे. पुढे अपघाती क्षेत्र, वाहने सावकाश चालवा, हे रोडचं बोलणं आहे. रोड आपल्यासोबत बोलत असतो आणि त्याचं आपण ऐकलं नाही तर वाचलं पाहिजे. आपण आलेलो आहोत एकदम घाटाच्या खाली आता कात्रजच्या चौकामध्ये. तर चला मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला आणि छान वाटला असेल तर प्लीज सबस्क्राईब आणि लाईक आणि एक छोटीशी कमेंट करा.